भाग एक. युगपुरुषाचा जन्म, महूची पावनभूमी आणि संघर्षाची नांदी. नमोबुद्धाय. मी प्रवीण चौधरी, जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जीवनावर आधारित 135 भागाची एक ऐतिहासिक माहितीपट मालिका सुरू करत आहोत. आजचा हा पहिला भाग एका अशा महामानवाच्या जन्माचा आहे ज्यांनी भारताचे नशीब बदलले. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच करा, कारण हे 135 भाग तुमच्या जगण्याची दृष्टी बदलून टाकतील. चला तर मग जाऊया 1891च्या त्या ऐतिहासिक काळात. ऐतिहासिक पार्श्वभूमी. 18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. पण त्यापेक्षाही मोठी गुलामगिरी आपल्याच देशातील अस्पृश्यता नावाच्या कलंकात होती. अशा काळात मध्य प्रदेशातील इंदोर जवळील महू या लष्करी छावणीत रामजी सपकाळ आणि भीमाबाई हे दाम्पत्य वास्तव्यास होते. रामजी सपकाळ हे लष्करी शाळेत मुख्याध्यापक आणि सुभेदार मेजर होते. ते कबीर पंथाचे पाईक होते. त्यांच्या घरात भक्ती, शिस्त आणि शिक्षणाचे वातावरण होते. तो ऐतिहासिक क्षण 14 एप्रिल 1891. तारीख 14 एप्रिल 1891. वार मंगळवार. वेळ दुपारी 12च्या सुमारास. ठिकाण महू, मध्य प्रदेश. भीमाईच्या पोटी 14वे अपत्य जन्माला आले. एका साध्या कौटुंबिक वातावरणात लष्करी बराकीत या बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले भिवा. कोणालाही कल्पना नव्हती की हाच भिवा पुढे जाऊन जगातील सर्वात विद्वान व्यक्तीपैकी एक आणि भारतीय संविधानाचा शिल्पकार भीमराव होईल. सविस्तर विश्लेषण. जन्मा वेळेची परिस्थिती. बाबासाहेबांचे मूळ गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे. त्यांचे वडील रामजी बाबा लष्करी सेवेत असल्यामुळे ते महूला आले होते. रामजी बाबांना वाचनाचा प्रचंड छंद होता. त्यांनी आपल्या मुलांना केवळ शिक्षणच दिले नाही तर रामायण महाभारतातील कथा आणि कबीरांचे दोहे ऐकून त्यांच्यावर संस्कार केले. भीमरावांच्या जन्मावेळी त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिर असले तरी समाजातील जातीभेदामुळे त्यांना सतत सावध राहावे लागत असे. लष्करी छावणीत राहिल्यामुळे बाबासाहेबांना सुरुवातीपासूनच शिस्त आणि राष्ट्रप्रेम याचे बाळकडू मिळाले. समाज प्रबोधन, तरुणांना मार्गदर्शन. मी प्रवीण चौधरी. मित्रांनो, या पहिल्या भागातून आपल्याला काय शिकायला मिळते? 1. परिस्थितीवर मात. बाबासाहेबांचा जन्म एका अशा समाजात झाला ज्याला समाजाने नाकारले होते, पण त्यांनी कधीही आपली जात किंवा गरिबी याचे भांडवल केले नाही. 2. शिक्षणाची ओढ. त्यांच्या वडिलांनी, रामजी बाबांनी लष्करी छावणीत राहूनही आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. आजच्या माझ्या तरुण मित्रांना, विशेषतः आंबेडकरी चळवळीतील तरुणांना मला सांगायचे आहे की आपण फक्त जयंती साजरी करून चालणार नाही. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला भारत घडवण्यासाठी आपल्याला आपल्या घरात वाचनाची संस्कृती जोपासावी लागेल. आपण स्वतःला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत केले पाहिजे. व्यसनापासून दूर राहून जेव्हा आपण हातात पुस्तक घेऊ
तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दाखवून दिलेल्या मार्गावर आपण निर्भीडपणे चालू शकू. आतापर्यंतच्या चर्चेचा समारोप. मित्रांनो, हा तर फक्त प्रारंभ आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत भाग 2. सुभेदार रामजी सपकाळ, एक कठोर पिता आणि प्रेमळ गुरु. भीमरावाच्या जडणघडणीत त्यांच्या वडिलांचा काय वाटा होता हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे बाबासाहेबांचा इतिहास घराघरात पोहोचू शकतो. जय भीम, जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय.